आज आपण हे शतधौत घृत नक्की कसं तयार करायचं हे बघणार आहोत. सो जेव्हा आपण पहिले तूप घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तूप आपल्याला फिरवायचं आहे. आता हे 100 वेळा फिरवायचं आहे. सो तुम्ही एकतर काउंट मोजू शकता मनातल्या मनात, किंवा एका पेपरवर किंवा काउंटर लावून तुम्ही हे 100 वेळा करू शकता. 100 वेळा करताना तेव्हा मंत्रोच्चार करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठला तुम्हाला आवडणारा मंत्र म्हणू शकता, गायत्री मंत्र म्हणू शकता, किंवा धन्वंतरी स्तोत्र येत असेल तर ते म्हणू शकता. तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ती तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला हे जे तूप आहे हे सतत असं 100 वेळा त्याला आपल्याला फिरवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे जे 10 काउंट्स आहेत तसे 100 वेळा असं आपल्याला हे फिरवायचं आहे. आता हे फिरवत असताना आपल्याला असं दिसतं की तूप आहे जे पहिले पूर्ण येलो किंवा पिवळ्या रंगाचं असतं, ते हळूहळू जसं आपण पाणी घालून ते शुद्ध करायला लागतो, त्याला धुवायला चालू करतो, त्यानंतर त्याचा रंग सुद्धा बदलायला लागतो. पाणी स्वच्छ धुवून 100 वेळा आपले वळसे झाले की त्यातलं जे पाणी असतं ते टाकून द्यायचं असतं.